गेल्या 25 वर्षामध्ये दर महापालिकेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी यांना मराठीचं प्रेम येतं. यांनी मुंबईचा कोपरात कोपरा विकला, लुटून खाल्ला. अजूनपर्यंत निवडणुकीला 2 दिवस बाकी असताना सुद्धा त्यांनी 25 वर्षामध्ये केलेलं एक काम अजूनपर्यंत ते सांगू शकलेले नाही. एक पण काम. नवीन बंगले बांधायला शिवाजी पार्कला आमच्या ठेवींचा उपयोग नाही केला. मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईमध्येच घर देण्याचं काम आम्ही करतो. महायुतीचे 150 पेक्षा जास्त नगरसेवक या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून देण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी केलेला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आज आपल्यासमोर आपल्या भेटीला आलेले आहेत. त्यांनी नगरसेवक पदाबरोबरच आमदार म्हणून 3 वेळा आपली कारकीर्द भूषवलेली आहे. तर त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया. अमितजी नमस्कार, तुमचं या नवशक्तीमध्ये स्वागत. पहिला प्रश्न असा आहे की मुंबईकरांनी तुम्हाला निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं? गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल आणि परिवर्तन जे घडलेलं आहे, त्यामध्ये अटल सेतू, कोस्टल रोड, या ठिकाणी मेट्रो किंवा वरळीतल्या वेडळी चाळीतल्या मराठी माणसासाठी 560 फुटाचं घर निर्माण करून देण्याचं काम असेल, तशाच प्रकारचा विकास हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावा हे मुंबईकरांचं स्वप्न आहे. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं या मुंबईकरांच्या अपेक्षा आहेत. आणि एका बाजूला 11 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये झालेले क्रांतिकारक बदल आणि दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्षामध्ये झालेला भ्रष्टाचार, हे दोन्ही मुंबईकरांच्या समोर असून मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं, मुंबईचा विकास व्हावा आणि ज्या वेळेला मुंबईचा विकास होतोय त्यावेळेला मुंबईची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहावी या दृष्टिकोनातून मुंबईकरांच्या मोठ्या अपेक्षा या महायुतीकडून आहेत. आणि महायुतीचे 150 पेक्षा जास्त नगरसेवक या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून देण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी केलेला आहे. ओके. प्रश्न असा आहे की तुम्ही गेल्या 25 वर्षात काही वर्ष शिवसेना सोबत होतात, तर त्याची पण जबाबदारी तुमच्यावर येते की नाही? मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 पदं महत्त्वाची असतात: म्युन्सिपल कमिशनर, महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन. 25चे 25 वर्ष शिवसेनेचाच महापौर, शिवसेनेचे स्टँडिंग कमिटी चेअरमन होते. त्यांचा रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये होता. भारतीय जनता पार्टी एक मिनिस्क्युल पार्टनर होता. 92 साली 13, त्याच्यानंतर 26, मग 29, मग 30 आणि मग 32 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे होते. त्यामुळे डॉमिनंट पार्टनर ही शिवसेना होती. संपूर्ण हाऊसच्या स्ट्रेंथची 10% स्ट्रेंथ फक्त भारतीय जनता पार्टीची होती. आणि त्यामुळे डॉमिनंट पार्टनर जे असतात, ज्या इन्स्ट्रक्शन्स देतात, जे शॉट्स कॉल करतात, त्यांचीच जबाबदारी असते. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी त्यावेळेला सुद्धा अनेक विषयांवरती आपली नाराजी प्रकट केली होती, परंतु बहुमताच्या आधारावरती अनेक विषय त्यांनी रेटून दिले होते. आणि त्यामुळे त्यावेळेला त्या 25 वर्षामध्ये जे काही घडलं ती जबाबदारी उद्धव ठाकरेंची आहे. आणि त्या 25 वर्षामध्ये त्यांनी जर काही चांगलं केलं असेल तर ते सांगावं. अजूनपर्यंत निवडणुकीला 2 दिवस बाकी असताना सुद्धा त्यांनी 25 वर्षामध्ये केलेलं एक काम अजूनपर्यंत ते सांगू शकलेले नाही. एक पण काम. तुम्हाला असं वाटतं की भावनिक मुद्द्यावर निवडणूक चालली आहे असं वाटतं? कोण नेत आहे भावनिक मुद्द्यांवर निवडणूक? असं आहे, भाषावाद आणि प्रांतवादच्या आधारावरती जनतेला साध कोण घालतंय? आणि यांचे काही डायलॉग हे नवीन नाही आहेत. गेल्या 25 वर्षामध्ये दर महापालिकेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी यांना मराठीचं प्रेम येतं. निवडणुकीच्या नंतर मराठी माणसाला हे विसरतात आणि नंतर मराठी माणसाच्या जीवावरती मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून धंदा करतात. आणि त्यामुळे आता मराठी माणसाची शेवटची लढाई असं ते म्हणतायत, ही या परिवाराची शेवटची लढाई आहे. परंतु मुंबईची महानगरपालिका ही एका परिवाराची जागीर नाही आहे. BMC इज नॉट फॅमिली बिझनेस. मुंबईच्या दृष्टीने, मुंबईकरांच्या दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचे असे ज्वलंत प्रश्न कुठले वाटतात ते जे ताबडतोब सोडवायला पाहिजे? नाही, मुंबई शहराच्या रस्त्यांचं नूतनीकरण हे प्रगतीपथावर आहे. ते पूर्णत्वाकडे नेलं पाहिजे. मुंबई शहरामध्ये पातळ लोकची निर्मिती आम्ही करीत आहोत डिकंजेस्ट करण्याकरता. ते लवकरात लवकर पूर्णत्वाकडे गेलं पाहिजे. गारगाई पिंजराचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वाकडे गेला पाहिजे. फेरीवाला क्षेत्र जी आहेत ती तयार केली गेली पाहिजेत. फुटपाथ हे चालण्याकरता मोकळे केले गेले पाहिजेत. फेरीवाला क्षेत्र तयार करून एलिजिबल फेरीवाल्यांना त्या ठिकाणी शिफ्ट करून इतर सर्व एरिया हे ना फेरीवाला क्षेत्र केले गेले पाहिजेत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आणि इस्पितळांची जी काही त्याचं ते स्तर आहे ते प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा इंटरनॅशनल स्कूलच्या लेवलचं
त्या ठिकाणची सुविधा, तिकडची फॅसिलिटी, तिकडची ट्रीटमेंट, तिकडचं शिक्षण हे त्या लेवलचं दिलं गेलं पाहिजे. सर्व महानगरपालिकेच्या मंडळींचं नूतनीकरण झालं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार कमी करण्याकरता आम्ही AIचा वापर करणार आहोत. आम्ही डिजिटलाइज सिस्टम्स आणणार आहोत, जेणेकरून ह्युमन इंटरव्हेन्शन कमी करून मोठ्या प्रमाणावरती AIच्या आधारावरती हे सिस्टम्स जे आहेत त्या चालतील. आणि मुंबई महापालिकेची सर्व खरेदी ही आम्ही जेम पोर्टलवरती आणणार आहोत. तुमचं एक मोन्युमेंटल असं काम कुठलं राहील? नाही, एक काम नाही सांगता येणार. मॉन्युमेंटल अशी अनेक कामं आम्ही गेल्या 11 वर्षात केली आहेत. अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो, BDD हे सगळी मॉन्युमेंटलच काम आहेत. आणि भविष्यामध्ये याचं श्रेय हे सुद्धा घ्यायला बघतात. अर्ध्या रात्रीत मुंबईकरांना झोपेतून उठवलं आणि विचारलं की मेट्रो कोणी केली, कोस्टल रोड कोणी केला, BDD चाळीचा पुनर्विकास कोणी केला, तर अर्ध्या झोपेतून उठून मुंबईकर सांगतील भाजप महायुतीने केला, देवेंद्र फडणवीसांनी केला. आणि त्यामुळे यांनी केलं की नाही केलं हे कळेल ना 15 तारखेला मतदानातून. जनता कुणाच्या बाजूने आपला कौल टाकते याच्यातनं हे स्पष्ट होईल. बरं, BMCची जी बस सेवा आहे तर यांचं जे भाडं आहे ते 5 रुपये आम्ही केलं असं सांगतात शिवसेनावाले, आणि तुम्ही वाढवलं असं म्हणतात. खरं तर BMCची BST डबघाईला नेण्याकरता हे जबाबदार आहेत. आज जी BST डब्यात गेलेली आहे आणि आज जे कॉर्पोरेशनकडनं BST चालवायला पैसे घ्यावे लागतात, ही BST यांनी विकली. यांनी मुंबईचा कोपरा विकला, लुटून खाल्ला. आणि त्यामुळे BSTला सस्टेनेबल करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी BSTचे ॲडव्हर्टाइजमेंटचा रेव्हेन्यू वाढवण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी BSTच्या डेपोजमध्ये पार्किंग लॉट्स क्रिएट करून त्याचाही मॉनिटायझेशन करण्याचा रेव्हेन्यू महानगरपालिकेचा वाढवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून BST एक स्वतःहून सस्टेनेबल मॉडेल बनेल. 92,000 कोटीच्या ठेवी तुम्ही 70 लाख कोटीवर आणल्यात असा एक आरोप होतोय. काय म्हणाल? आणि ठेवी कशा करतायत? मुंबईकरांकरतायत ना. मुंबईकरांना सोयी सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, फॅसिलिटीज देण्याकरता जर त्या ठेवींचा उपयोग होतोय, आम्ही आमचा दुसरा बंगला बांधायलाच ठेवींचा उपयोग नाही केला. आणि त्यामुळे किंवा नवीन बंगले बांधायला शिवाजी पार्कला आमच्या ठेवींचा उपयोग नाही केला. आम्ही मुंबईकरांना सोयी सुविधा देण्याकरता त्या मुंबईकरांच्या पैशाचा उपयोग केला. ह्यांच्याकडे आमच्यातला फरक आहे की मुंबईतल्या मराठी माणसाकरता आम्ही 560 फुटाचं BDD चाळीमध्ये घर निर्माण केलं, ह्यांनी यांचा बंगला नंबर 2 निर्माण केला. हाच फरक आहे. एक मुंबईतनं मराठी माणूस बाहेर चाललाय, त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने काही योजना? BDD चाळीत तीच योजना आहे ना. 15,000 पेक्षा जास्त मराठी कुटुंबांना 560 फुटाचं घर त्याच वरळीमध्ये, त्याच दक्षिण मुंबईमध्ये निर्माण करून देण्याचा प्रकल्प म्हणजे मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार होण्यापासून रोखण्याचा प्रकल्प आहे. आता येणाऱ्या काळामध्ये अभ्युदयनगरचा विकास होणार आहे, SVP नगर म्हाडाचा विकास होणार आहे. अशा अनेक म्हाडा लेआउट्समध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मराठी माणूस राहतो त्या सर्व लेआउटचा विकास करून मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईमध्येच घर देण्याचं काम आम्ही करणार. बघा, दिल्लीला जसं प्रदूषण आहे तसं मुंबईतलं प्रदूषण वाढतं. या संदर्भात तुम्ही तातडीने असं काय करणार? आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये ही घोषणा केली आहे की 17,000 कोटीचं बजेट हे मुंबईच्या पर्यावरणासाठी आम्ही ठेवणार. ट्री अथॉरिटी म्हणजे वृक्ष प्राधिकरणासारखं एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन अथॉरिटी म्हणजे पर्यावरण संवर्धन प्राधिकरण हे महानगरपालिकेच्या अंतर्गत स्थापन करून त्या प्राधिकरणाच्या अंतर्गत मुंबई शहराच्या पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून रोखणं, पर्यावरणाचं संवर्धन करणं याच्यासाठी आम्ही मोहीम राबवणार आहोत. बरं, शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की मुंबई कंजेस्टेड झालेली वाहतूक कोंडीचा प्रश्न खूप वाढलेला आहे, तर त्याचबरोबर फेरीवाल्यांचं पण न्यूसन्स वाढलेलं आहे, तर हे प्रश्न कसे आहे? येणाऱ्या काळामध्ये आम्ही फेरीवाला क्षेत्र निर्माण करणार, पात्र फेरीवाल्यांना फेरीवाला क्षेत्रामध्ये शिफ्ट करणार, रिहॅबिलिटेट करणार आणि फेरीवाला क्षेत्र सोडून इतर सर्व क्षेत्र ही विना फेरीवाला क्षेत्र असणार. आणि त्यामुळे हॉकरला हॉकिंग झोन तयार करून देणं, बाकी सर्व एरिया नॉन हॉकिंग झोन करणं हे त्याच्यातला मार्ग आहे. धन्यवाद. नवशक्तीच्या कार्यालयाला आपण भेट दिली.